टाकली तर आपण पाहाल 9:23 म्हणजे 9:24 पहिला बॉल पडला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि आपण पाहाल खास करून आता टायमर इथे आपण अलर्ट केलेला आहे. शिक पाहता आपण आदरणीय शंकर शीत साहेबांचा आगमन झालेला आहे. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे श्री मलंगड चषकामध्ये. या दरम्यान आपण पाहाल पाहुण्यांची उपस्थिती जी आपल्याला मिळत असताना आपण पाहत आहेत. आज शेवटची रात्र आहे आणि त्यामुळे शेवटच्या रात्रीमध्ये आपण पाहता आपल्या लाडक्या पाहुण्यांची उपस्थिती जी आता या व्यासपीठावरती बनत असताना आपण हळूहळू बघाल. चार षटकाचा सामना आपण टायमरच्या बाबत थोडीशी चर्चा करत होतो आणि त्यामुळे आता आपण पाहाल गोलंदाजी करणाऱ्या जांभिवली ठाकूरपाटा टीमला लक्षात ठेवायचं 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं टाकावी लागतील. एक्स्ट्रा वेळ जर घेतला तुम्ही तर मैदानावरती तुम्हाला एक क्षेत्ररक्षक शेवटच्या ओव्हरमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. जे 5 खेळाडू आपण बॉडीलाईन क्षेत्रामध्ये पाहता त्यामधून एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये आणावाच लागेल, लक्षात ठेवा. चला आमचे स्कोरर मित्र चेतन सर जॉईंट आहेत, त्यांचंही करूया वेलकम या स्पर्धेच्या दरम्यान. टायमर इथून सेट झालेल्या ओपनर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आपण पाल खेळपट्टीवरती कुशिवली संघ बॅटिंग करतो आणि कुशिवली टीमचे ट्रम्प कार्ड मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहता बॅट्समन महेश आणि त्याच्या सोबतीला दिलीप भगत हे दोन खेळाडू. अनेक वेळा जर पाहिलं तर या हंगामामध्ये भरपूर सारी चर्चा या टीमच्या आपण पाहिलं कुशिवली संघाची, पण विपक्षात संघ देखील तितकाच चांगला संघ आहे. आणि ओव्हरऑल मैदानावरती आपण पाहू शकाल जांभिवली ठाकूरपाडा संघ आज मैदानावरती कुशिवली टीमच्या विरोधात खेळताना कशा पद्धतीचा परफॉर्मन्स करेल हे आपण पाहणारच आहोत. म्हटलं जातं ना, बल्ले की चोट हो या गेंद की बौछार, क्रिकेट का अर्पल दिलो का त्योहार. आज अगदी आपण पाहू शकता गेल्या 5 रात्रीमध्ये हा खरतर लाखो मन खरतर आनंदाने जुळवणारा खेळ क्रिकेटचा खेळ जो मात्र आपण पाहत आलो आहे. आणि आज पुण्यास एकदा श्री मलंगड चषकाच्या शेवटच्या रात्रीमध्ये आपण या टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात झालेली पाहत आहे. पहिला बॉल टाकून झाल्या पहिल्या चेंडूवरती बॅटिंग करत असताना महेशच्या बॅटमधून एक रन आली आहे. बॅटिंग करत असताना कुशिवली टीमचं धावफलक इथे उघडलं, एक धाव. स्कोरबोर्डला एक रन आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रकाश तिथे गोलंदाजी करतायत. सध्या मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला बॅटर खेळपट्टीवरती दिलीप भगत मैदानामध्ये आपण पाहू शकतोय. पुढे ठेवलंय पहिल्याच बॉलवरती आक्रमण धारायचं होतं बॅट्समन दिलीपला, पण गती इतकी होती की चेंडू समजताच आला नाहीये, पाहताच आला नाहीये. सध्या बॅट्समन तिथे खेळपट्टीवरती दिलीप भगत या फलंदाजाला सिंगल आल्यानंतर डॉट बॉलचा इस्तेमाल गोलंदाज मैदानावरती करतोय. स्कोरबोर्डला एकच रन आहे. मॅचमध्ये आपण पाहतायत विकेट जर मिळाल्या जांभिवली ठाकूरपाडा टीमला तर चर्चा या टीमची अधिकशी होईल, पण फलंदाजी जर सेट झाली मग इथे या सामन्यामध्ये कदाचित जांभिवली टीमला मात्र भरपूर मोठा संघर्ष करावा लागणार आहे. ऑन साईडला फटका मात्र लपेटला होता मिस्टर दिलीप भगतने, ज्याच्या बॅटमधून आपण पाहताय सध्या तरी 2 रन ज्या इथून मिळाल्या जातील. 2 धाबा येत आहेत स्कोरबोर्डवरती, थोडंसं चेंजेस. 3 धाबा बॅटिंग करत असताना सध्या या स्कोरबोर्डला आहेत. आज कुशिवली संघाच्या डगआउटमध्ये जर नजर टाकली तर गावचा प्रेक्षक हा तुडुंब स्थितीमध्ये उपस्थिती दर्शवून गावच्या संघाची लढत जे एन्जॉय करतो. यावेळेस प्ले अँड मिस, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. तिथे आपण पाहतात चोरून मेरून बाईजमधून एक सिंगल जी कन्फर्म झालेली आपण बघाल. धावी गरजेची आहे मॅचमध्ये सध्या तरी बॅटिंग करणाऱ्या कुशिवली टीमला, कारण फ्लड लाईट्स ऑन म्हणजेच रात्रकालीन क्रिकेटमधलं खरं तर एक उदाहरण सांगायला गेलं तर तुम्हाला धाबा बनवणं गरजेचं आहे, कारण रात्रीमध्ये चेसिंग होणं हे डिफिकल्ट थोडंसं कठीण आहे. आणि सध्या त्याच बाबत मैदानावरती कुशिवली संघ रन्स घेतोय. हो, जडमध्ये केलं यॉर्कर, इम्प्रेसिव्ह बॉल मैदानावरती गोलंदाज तिथे प्रकाशने टाकलाय, पण तिथे खोदून काढत असताना आता क्लोज वाटतंय आणि पंच दर्शवत आहे DRS चेक केलं जाईल. चेक होत आहे. पहिली सिंगल तर वेगात घेतली. सेकंड रनचा प्रयत्न तिथे बॅटर खेळपट्टीवरती महेशचा होता, पण डायरेक्ट थ्रो आणि त्याच्यानंतर गोलंदाजाची चतुराई ही तर चांगली आहे, पण बॅटर पॉपिन केसवरती बॅट ग्राउंडिंग करतोय की नाही आहे हे पाहिलं जातं. आणि आता स्पष्टपणे सिग्नल येतोय OUT आउट. फलंदाज
विकेट लागेल कुशिवली टीमला. पहिला बॅट्समन महेश आउट, डिझाय. विकेट तर मिळाला इथून धावाच्या माध्यमातून गोलंदाजी करणाऱ्या सध्या जांभिवली ठाकूरपाडा टीमला आपण पाहतायत. 5 वरती पहिलं नुकसान या सामन्यामध्ये झालंय. गोलंदाज मैदानावरती सध्या तरी इथे आता प्रेशरमध्ये नसणार आहेत, परंतु समोर तो स्ट्रायकर हेडला आपण बघतायत. फलंदाज दिलीप भगत मिसामिंग, फटका फसलाय आणि आली आहे मॅचची गोल्डन विकेट. दिलीप भगत हिट्स अ पॅव्हिलियन विकेट. सारखीच नसते, कारण वेळेनुसार माणसाच्या आयुष्यामध्ये सुख येतात, दुःख येतात. आणि सध्या या सामन्यामध्ये जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना जो फलंदाज करतर या सीझनमध्ये भरपूर चर्चेत होता, तोच बॅटर इथे लवकर बाद झाला. यालाच म्हणतात क्रिकेट. जरतरला महत्त्व नाही आहे, येणाऱ्या वेळेला महत्त्व आहे. आज तुम्ही हिरो आहात तर उद्या तुम्ही झिरो आहात, हे तर क्रिकेटने शिकवलंय. आणि सध्या सामन्यामध्ये आपण पाहतायत 5 धाबेवरती कुशिवली टीमला लागोपाठचे 2 अदरे लागलेत. म्हणजे गोलंदाजी करत असताना जांभिवली ठाकूरपाडा संघ सध्या गोलंदाजीमध्ये भरपूर चांगलं क्रिकेट जे खेळताना आपण पाहिलं आहे. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय, 5 धाबा मिळाल्यात. आता आकाश हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. स्ट्रायकर बॅटर अनिल पाहायला मिळतील. इनसाइड आउट, लॉगऑफ मध्ये फटका तिथे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक बॉलवरती आले आहेत. फेकी डायरेक्ट केली आहे बॉलर झोनला, जिथे सध्या तरी आपण पाहतायत बॅटर सेफ आहेत. सिंगल मिळाली जाते या चेंडूवरती. बॅटिंग करणाऱ्या सध्या कुशिवली टीमला थोडासा वेळ घ्यावा लागेल बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये कुशिवली संघाच्या बॅटर्सला, कारण मागच्याच ओव्हरमध्ये लागोपाठ 2 फलंदाज बाद झाले. त्यामुळे दबाव जो बनलाय तो दबाव हँडल करण्यासाठी थोडीशी पार्टनरशिप बिल्डअप होणं या सामन्यामध्ये आता आवश्यक आहे. शॉर्ट ऑफ लेन सपलून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा नो मोर कॉन्टॅक्ट. समोर आता हाई बॉल टाकलाय गोलंदाजाने, डॉट. निर्धाव चेंडू. स्ट्रायकर बॅटर मैदानावरती फलंदाजी करत असताना आपण रोशन या बॅटरला पाहतोय. आज इरादे स्पष्ट करावे लागतील रोशनला मैदानाच्या आतमध्ये, कारण संघ थोडासा अडचणीमध्ये आहे आणि अडचणीमधून जर बाहेर पडायचं असेल तर बॅट बोलणं गरजेचे आहे. यॉर्कर होता, समोरच्या दिशेला दिशा दाखवले. लॉगऑफचे फिल्डर तिथे बॉलवरती पोहोचतायत. या बॉलवरती मात्र आपण पाल मिळायला जात आहेत. सध्या तरी 2 रन. प्रयत्न चांगले आहेत, प्रयत्न चांगले आहेत. मैदानावरती हिंमत हारली नाहीये फलंदाजी करत असताना कुशिवली टीमच्या बॅटरने, कारण त्यांना इथे माहिती आहे 2 फलंदाज बाद झाले म्हणून काय झालं. लढण्याची ताकद ही करतर येणाऱ्या अजूनही या सामन्यामध्ये 9 मावळ्यांना ठेवावी लागेल. आणि त्यामध्ये सध्या तरी हे 2 फलंदाज धावा घेत आहेत. 8 धावा स्कोर बोर्डला. पुढे ठेवले स्विचित, नको त्यावेळी नको तर फटका. झेलची संधी होती शॉट थर्डमॅन मध्ये, आपण पाहता अतिघाई केली आहे आणि त्याच्यानंतर बॅटर मात्र इथून सध्या तरी बचावले जात आहेत. झेल सुटला, झेल जर पकडला असता तर पूर्णतः इथून कंबरडच मोडलं असतं बॅटिंग करणाऱ्या कुशिवली टीमचं. कारण रोशन असा खेळाडू आहे जो कुठूनही तुम्हाला घातकी ठरवू शकतोय. आणि त्याच्यानंतर पार्टनर जर पाहायला गेले तर अनिल हाही खेळाडू तितकाच अनुभवाच्या चिदोरीचा आहे. शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटला गेलेत, पंच केलाय. फटका इथून आता पॉइंटला निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
चौकार येतोय धावफलकावरती. इथून आता फेरबदल झालेला आपण पाहतोय. स्कोरबोर्डला 13. मॅच मध्ये सध्या तरी फलंदाजी आता चांगल्याच पद्धतीने इथून सेट झालेली आहे बॅटिंग करणाऱ्या कुशिवली टीमची. आकाशच्या विरोधात आता चौकार खेळलाय बॅटर अनिलने. पुढे ठेवलाय गतिमंत बॉल. सध्या आपण पाहू शकतात निर्धाव चेंडू. गोलंदाज आकाश वापरतील. 2 षटकांचा खेळ संपतोय. स्कोरबोर्डला मात्र फक्त आणि फक्त 13 धाबा बॅटिंग करणारा कुशिवली संघ. देव आप्पा गिरा यांचं खरं तर शुभागमन झालेलं आपण पाहतायत. त्यांचंही करूया या स्पर्धेच्या दरम्यान. हार्दिक हार्दिक शुभ सहर्ष स्वागत. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होती आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आघात करण्याचा प्रयत्न. फटका बसतोय क्षेत्ररक्षक. दूरवरचा प्रवास करत असताना मात्र कॅच सुटलाय. या चुका मैदानावरती भरपूर मागण्या पडतील. कारण सध्या तरी आपण पाहाल बॅट्समन रोशन जरी फॉर्म मध्ये नसला तरी त्याला फॉर्म मध्ये यायला टाइम लागणार नाहीये. कारण अगोदरच 2 कॅच त्याचे सुटलेले आपण पाहताय आणि त्याच्यानंतर त्याची बाट आता कदाचित बोलू शकते आहे. कारण एखाद्या माणसाला जर मैदानाच्या आतमध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या पावलांवरती जर उभं राहण्याची वेळ भेटत असेल, संधी मिळत असेल, मग तो माणूसही त्या गोष्टीचं सोडणं करतं. आज सोडणं करावं लागेल रोशन या बॅटरला. त्याच्या बॅटमधून आपल्या टीम करिता 15 धाबा स्कोर बोर्डला समोर. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी सुरू आहे जिथे ओमकार या स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय ओव्हर द विकेट ना शॉट ऑफ लेंथ. यावेळेस मात्र अंजाम दिलाय आपल्या बॅट्समन रोशनने आणि बॉल निघाला मिड विकेटच्या पलीकडे. षटकार. सर येतोय दाफलकाला. आता इथून आपण पाहाल गतिमंत रन्स 21 धाबा बॅटिंग करणाऱ्या कुशिवली संघाच्या स्विचित मैदानामध्ये. आता इथून अंजाम हा प्रति बॉलवरती दर्शवतोय बॅट्समन रोशन. कारण 2 कॅच सुटलेत आणि परिणामी त्याचा कारनामा किस्सा आता भरपूर मोठा आहे. चौकार. मध्ये आता इथून धावफलक जो आता चांगल्याच रेंज मध्ये आलेला आहे. नेटवर्क पकडलेलं आहे कारण गतिमंत रन्स येत आहेत. वेगवान थोडासा जर पाहिलं तर हा चेंडू होता. कमी गती वापरली होती गोलंदाज मैदानावरती. ओमकार या गोलंदाजाने डॉट बॉल. निर्धाव चेंडू सध्याच्या घडीला गोलंदाज ओमकार वापरतायत. भरपूर साऱ्या संख्येमध्ये आपण पाहाल प्रेक्षक जे या मैदानाच्या सभोवताली जॉईंट आहेत. दिवसभर खरतर काम करून त्याच्यानंतर क्रिकेटच्या मैदानावरती येणं हे खरतर एक वेगळं नातं असतं आणि तेच नातं आज या श्री मलंगड चषकाच्या माध्यमातून आपण जरूर पाहाल. प्ले अँड मिस. हाही बॉल चांगला आहे. 2 चेंडूवरती 10 रन्स आल्या होता. परंतु त्याच्यानंतर आता 2 चेंडूच्या लागोपाठ डॉट टाकत असताना गोलंदाज ओमकार पाहायला मिळतील. म्हणजे सध्या तरी बेस वर्सेस बेस अशा पद्धतीचं युद्ध मैदानावरती सुरू आहे. म्हणतात ना खरं तर आयुष्यामध्ये कितीही टेन्शन असलं ते टेन्शन दूर होण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे क्रिकेटचं मैदान. आज माणसाच्या आयुष्यामध्ये धावपळीच्या जगामध्ये जर सांगायला गेले तर संकट आणि टेन्शन या गोष्टी भरपूर आहेत. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती आले तर ते सर्वच गोष्टी विसरून जाण्याचं ठिकाण म्हटलं तर क्रिकेट. आणि सध्या बाहेर कन्फर्म केलाय. चौकार येतोय मैदानावरती बॅटिंग करणाऱ्या कुशिवली टीम करिता. स्कोर बोर्डला आता बघायला मिळतील 29 डिझाईन.
वर्धे 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये आता संपन्न झालाय. वाटत नव्हतं की इतक्या धावा होतील, पण सध्या मैदानावरती आपण पाहाल फलंदाजी करत असताना कुशिवली संघ आता बरोबर चांगल्या पार्टनरशिपमध्ये या स्कोरबोर्डला आता रन्स कन्वर्ट करत असताना आपण बघितलेलं आहे. 29 धावा स्कोरबोर्डला बनल्या आहेत. मॅचमध्ये अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक राहिलेला आपण बघतोय. समोर आता अंतिम स्पेलमध्ये बॉलिंग टाकण्याकरिता गोलंदाज भरत मैदानावरती एंटर झालेला आपण पाहतोय. जांभिवली ठाकूरपाडा टीमच्या माध्यमातून स्ट्रायकर एंडला बॅटर अनिल मैदानावरती आपण पाहाल. वैयक्तिक 3 बॉल 5 वरती घेतात. रोशनच्या बॅटमधून 9 बॉल 15. बॅटची कडा विकेट किपरनं मात्र केली पुन्हा एकदा हाई घाई आणि त्याच्यानंतर या चेंडूवरती मात्र आपण पाहतायत अगदी 1 रन अति घाई करतायत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल गोलंदाजी करत असताना जांभिवली ठाकूरपाडा टीमचे खेळाडू अगोदरच कुशिवली चला चालक मालक पाहता आपण पांडुरंग वाघ यांचं आगमन झालेलं आहे. यायचं आपण व्यासपीठावरती आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे, कारण त्यांचा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यायचं आहे पांडुरंग. जहाँ पर हम खंबीर वहाँ पे रिक्षावाला पांडुरंग वाघ खंबीर. चला यायचं आपण आपला आगमन झालेला आहे. श्री मलंगड चेस्कामध्ये आपला मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समेत पाहता आपण रुपेश पारधी यांचं आगमन झालेलं आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच आमचे साथी समालोचक रमेश गिरा सर. 30 धावा स्कोर बोर्डला सध्या पुढे एकदा शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र गोलंदाजी करण्याची मनस्थिती इथून चेंजेस केली आणि बरोबर मैदानावरती आपण पाहाल शेवटच्या ओव्हरमध्ये भरत आता धावा रोखतायत थोड्याशा. डबल फिगर स्कोर बोर्डला आपण बघताय प्राप्त झालेला 30 रन्स या धावफलकावरती आहेत. जखमा मैदानावरती गोलंदाजी करणाऱ्या जांभिवली ठाकूरपाडा टीमच्या बॉलर्सला मिळाल्यात, परंतु त्या जखमा कशा भरल्या जातील याचं उदाहरण गोलंदाज देत आहेत. पण हा चेंडू सध्या ऑफस्टम्पला सोडतोय जिथे अतिरिक्त रन मिळते बॅटिंग करणाऱ्या कुशिवली टीमला आणि एक्साच्या बढतीनं आता धावफलकाला 31 धावा. रात्रीचं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. सध्या तरी श्री मलंगड चषक ही स्पर्धा पहिला पर्वाची जरी असली तरी देखील तुम्हाला सर्वांना खरं तर या स्पर्धेचा गर्व वाटेलच, कारण दोस्ती ग्रुप म्हटला ज्यामध्ये आमचे दिलीप दादा असेल, आमचे अगदी भरत दादा असेल, त्याचबरोबर जर सांगायला गेलं तर सर्व साथीदार असेल ज्यांच्या संकल्पनेतून मॅनेजमेंट असलेली स्पर्धा. आणि सध्या चालू मॅचमध्ये बॅटर रोशनची बॅट बोलती आहे चौकार. दोन कॅच पकडले असता तर सध्या मी सांगेल स्कोर बोर्डला कुशिवली संघ अगदी भरपूर कमी धाबेवरती असा, परंतु त्या 2 कॅचेस सुटल्या आणि मग बॅटिंग करत असताना रोशन बोलते सबको बोलते त्याच्या बॅटमधून अजून एक चौकार. होरुल रमेश सर 2 तर आलेत, म्हणजे आता एक चौकार जर आला तर रोशनला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता बॅटवरती पुन्हा एकदा हवं तसं कनेक्शन बनलं नाहीये तिथे. सध्याच्या घडीला आपण पाहतायत बॅटची कडा घेऊन विकेट किपरनं पुन्हा एकदा झेल सोडलाय आणि आता बॅटिंग टीम सध्या कदाचित DRS घेते आहे. वेस्ट ऑफ फाईट आता रेफर होत असताना आपण पाहू शकता. चेक केलं जातं. फुल टॉस सर होता, परंतु हा फुल टॉस वरती आहे की खालती आहे हे चेक होत आहे. आणि एक्झॅक्टली स्पष्टपणे दिसतं चेंडू डीप होतोय बघा, खाली चेंडू आहे त्यामुळे आता फेल डिलिव्हरी हे आपण स्पष्टपणे पाहाल. एकोणचाळीस धावा दाफलकावरती सध्याच्या घडीला गोलंदाज पुन्हा एकदा ऑन बॉलिंग मार्कवरती भरत पुढे ठेवलं स्वीप करायचा प्रयत्न. आता इथून बाहेर पाठवलं जाईल बॅट्समन रोशनला. क्लीन बोल्ड विकेट.
40 धाब्याचं आव्हान तिथे सज्ज केले आहे कुशिवली टीमने अपोजिट जांभुवली ठाकूरपाडा संघासमोर. चला लगेचच डगआउटमध्ये जाऊन आपले बॅटर आपण प्रमोट करा आणि जो पुढचा सामना आहे पुढचा सामना आपण पाहू शकतात. एका बाजूनं मोसारा आणि त्यांच्या विरोधात, चला रमेश सर आमच्यापर्यंत सूचना पोहोचवा, मोसारा विपक्षात कोणता संघ आहे? तो सामना पण थोडासा लेट ठेवतोय. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा सामना असेल मलंगड अजय आणि त्याच्या विपक्षात कुड सावरेवाडी या दोन टीमच्या दरम्यान. चला दोन्ही टीम्स आल्या असतील तर आपण कॅप्टन पाठवा टॉससाठी. आजची फायनलची नाईट आहे त्यामुळे वेळ ही वाचवणं गरजेचे आहे. बॅटर इंटर करायचे आहेत मैदानावरती जांभुवली ठाकूरपाडा संघ आणि लक्षात ठेवा गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये कुशिवलीकर आपल्यालाही 20 मिनिटांमध्ये 4 षटके टाकायचे आहेत आणि महत्त्वपूर्ण 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकच टाका, कारण जर आपण अधिकचा वेळ घेतला तर लगेच 38 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू आणला जाईल आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायचीच आहे. आणि जरूर डावाच्या जशा पद्धतीने इथून उत्तरार्धाला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया आमच्या साथी समालोचक रमेशजी गिरा सरांचा. थँक्यू प्रकाश सर. जाऊया भद्राच्या आतमध्ये. भरपूर चांगला सामना रंगेल. एका साईडला पाहता पण जय बोले कुशिवली संघ त्यांच्या गेस्ट फाईट करतोय टीम जांभुवली ठाकूरपाडा संघ. कुशिवली संघाने टोटल बनवल्यात पाहतो पण पहिल्या सत्रामध्ये 39 धाबा बनवल्या आहेत. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. सागर आणि त्याच्या सोबतीला फलंदाज पाहतो आपण प्रकाश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. पहिलाच गोलंदाज पाहतो आपण मुख्य गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला दिलीप भगत. चला सामना लगेच स्टार्ट करायचा आहे. फास्ट केलायचं आहे. टीम भरपूर सारा वेळ खर्च केला या मॅच मध्ये पाहतो आपण. पाहता आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय अप्पाशेठ म्हात्रे साहेब पाहता आपण या सामन्याचा आनंद घेतात. पुन्हा एकदा सज्ज झाला. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज दिलीप भगतला पाहता आपण. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज पाहतो आपण, कारण 39 बनवल्यात पाहतो आपण. 39 टार्गेट सेट आहे का बरोबर? 40 ऐक ना मग तू हे ऐक ना मग 39 प्रॉपर बनले आहे का 40 बनायचं? 39 पहिला चेंडू पाहतो आपण. भरपूर चांगला टाकलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहता आपण. भरपूर चांगला चेंडू पाहता आपण. व्हाईट लाईन वरती हा चेंडू टाकला जातो. सध्याच्या घडीला डॉट चेंडू आला. पुन्हा एकदा सज्ज झाला. हो समोर केलाय, खिचून मारलाय. पाहता आपण पप्पू होता त्या ठिकाणी. वाह भरपूर चांगलं राहिलंय क्षेत्ररक्षण. सलगचा हा दुसरा चेंडू डॉट पाहतो आपण. सध्याच्या घडीला म्हटलं जातं ना चकोबार चकोबार चकोबार, 5 रुपये में और 10 रुपये में 3. सध्याच्या घडीला पाहतो आपण. सागर भरपूर चांगला फॉर्म मध्ये याही हंगामामध्ये. खोलात होता, खोदून काढलाय. खुरप्या शॉट पाहतो आपण. चेंडू जाईल सीमा पार, आउट ऑफ द पार. A1 क्वालिटीचा रामदेव बाबा पतंजली षटकार. हा या आकड्याने आता अकाउंट ओपन केले मैदानाच्या आतमध्ये टीम जांभुवली ठाकूरपाडा संघात. सागरच्या बॅटमधनं जरूर षटकार पाहिला, पण सुरुवातीला 2 चेंडूचा दबाव होता. तो दबाव आता फेकून दिला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाहतो आपण. हो हो मामा ठाकूर
लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचा के साला लंगड़ा हो गया, लंगड़ा हो गया, लंगड़ा हो गया. चौकार. आरामगिरा यांचं आगमन झालेलं आहे. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रेक्षणीय लढतीमध्ये भरपूर चांगला कामगिरी केली होती आणि तो सामना मात्र जिंकला होता. भरपूर चांगला खेळ राहिला होता. त्यांचं आगमन झाला. पुन्हा एकदा चौकार आहे. 10 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला स्कोर कार्ड. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो बॅकफुटला जाऊन पंच केला. भरपूर चांगला पंच पाहतो आपण. चायना कट, लेमन कट म्हणू शकता या चेंडूला. चेंडू गेलाय सीमा पार. येतोय हा दमदार चौकार. ना तेरी ना मेरी सुनता है भाई सासू की. आता सासू हो पडल्यानंतर डीप राहिलाय पाहतो आपण. दबा होता दिलीप या गोलंदाजावरती, कारण 3 चेंडूमध्ये 14 धाबा जरूर खर्च केल्या होत्या दिलीपने. आता त्या दबावाला झुगारून दिलाय पाहतो आपण. आता पहिलं षटक आता संपलं गेले. पहिल्या षटकानंतर टोटल पाहता आपण 14 आकड्यावरती जाऊन पोहोचला जांभिवली ठाकूरपाडा संघ. भरपूर चांगला खेळलाय सागर. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट जरूर खेळला सागर. त्यानंतर 3 चेंडूवरती हल्ला जरूर चढवला. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमध्ये जरूर पाहिला. पण शेवटचा चेंडू आता डॉट फेकतो आणि त्यानंतर पाहता आपण दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. जय बोले कुशिवली संघाचा पाहता आपण. मनोज या गोलंदाजावरती आता जबाबदारी दिली आहे, कारण 39 बनल्यात, 40 बनवायचे आहेत. आता टोटल पाहता आपण जांभिवली ठाकूरपाडा संघ जाऊन पोहोचला सध्याच्या घडीला बिनबाद 14 आकड्यावरती पाहतो आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. मनोजला पाहता आपण गोलंदाजी मार्कवरती. हो समोर खेचला. पिकअप शॉट पाहतो आपण. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. वाह काय क्षेत्ररक्षण राहिलंय. तोपर्यंत ही सिंगल आली आहे. या चेंडूवरती एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही आहे. एका धावेच्या मदतीने टोटल पाहता आपण 15 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 15 धाबा धावपटलावरती लागल्या गेल्यात. ओहो बॅकफुटला पाहतो आपण. शॉर्ट प्लेनचा चेंडू जरूर होता. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. भरपूर चांगले राहिले क्षेत्ररक्षण. वा फेकी थोडीशी खराब जरूर आली आहे. पात्र बॅकअप भरपूर चांगलं होतं त्या ठिकाणी. सागर भगत होता. या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल आली आहे. टोटल पाहता आपण 16 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. म्हटलं जातो ना, सासू असली मेवणी फसली आणि बायको नुसती बघत बसली गाड्या. म्हणजे काय सांगायच्या तशीच तरा चालली मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहता आपण 16. पुन्हा एकदा सज्ज झालाय मनोज. हो रिव्हर्सचा वापर केलाय आणि रिव्हर्सच्या माध्यमातून हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मैदानाच्या आतमध्ये ओलिंडर्स. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 22 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. कारण मग दुसरा षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्या रीतीने दिलीपने धाबा खर्च केल्यात, आता मनोज तुरा महागडा ठरलाय. पुन्हा एकदा मनोज पाहता आपण. तब्बल 8 धाबा खर्च केल्यात मनोजने. टोटल पाहिल्या पण 22 धाबा धावपटलावरती जोडल्या गेल्यात. 40 बनवायच्या आहेत. 22 बनल्यात म्हणजे अजूनही 18ची गरज आहे टीम जांभिवली ठाकूरपाडा संघाला. भरपूर चांगले दोन्ही फलंदाज खेळतात मैदानाच्या आतमध्ये. सागर आणि त्याच्या सुट्टीला फलंदाज प्रकाशच्या बॅटमध्ये जरूर आपण षटकार पाहिला आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय मनोज. हो पाटलशिप केलाय. फुल टॉस होता. फुल टॉस वरती फुल टोल. षटकारानंतर प्रकाशच्या बॅटमधनं हा येतोय दमदार चौकार. चांगले संगीत डीजेच्या माध्यमातून राहिल्या. करूया डीजे दीपकचं कौतुक. टोटल पाहता आपण 26 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय म्हणजे अजूनही 14ची गरज आहे टीम जांभिवली ठाकूरपाडा संघाला.
पुन्हा एकदा सज्ज झालाय मनोज. ओहो रिवर्सचा वापर केलाय पुन्हा एकदा. वा सलगचा हा दुसरा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टोटल पाहता आपण 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. सज्ज झालाय गोलंदाज. भरपूर महागडा ठरला आता मनोज, कारण भरपूर साऱ्या धाबा खर्च केल्या. टोटल 16 धाबा जरूर खर्च केल्यात. हो थोडासा पाहिला पण दिशाहीन गोलंदाजी राहिली हे सांगत असताना मेन पंच शिरपत सर पाहता आपण. वाईट चेंडू पाहता आपण. म्हटलं जातं ना कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. नासका चेंडू नरकातला चेंडू पाहतो आपण. वाईट चेंडू सिंगल आली आहे. 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. म्हणजे अजूनही 9 धाबा बनवायच्या आहेत टीम जांभिवलीला. हो समोर मारण्याचा प्रयत्न मिस टाइम जरूर राहिलाय. चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. हो पुन्हा एकदा फेकी चुकीची आली आहे. अति घाई कदाचित हीच घाई थोडीशी महागडी ठरते का काय हा प्रश्न पडला. 2 धाबात कंप्लीट. 2 धाब्याच्या मदतीने टोटल पाहत आपण 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. नवीन गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय पप्पू गांगाड आलाय. गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. टोटल धावपटलावरती धाबा जोडल्या गेल्या. सध्याच्या घडीला पाहतो आपण टीम जांभिवली ठाकूरपाडा संघ जाऊन पोहोचला. तर अजूनही पाहता आपण सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये सागर आणि त्याच्या सुप्तीला फलंदाज प्रकाश. पप्पू आलाय गोलंदाजी मार्कवरती. पप्पू गांगडला पाहता आपण. स्ट्राईक एंडला फलंदाज सागर. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार चौकार जरूर पाहिलेत. ओ फिरवलाय चेंडू पाहतो आपण. हीच तर खासियत पाहतो या गोलंदाजाची, कारण पहिला चेंडू आता डॉट फेकला. पुन्हा एकदा पलटवार करेल का मैदानाच्या आतमध्ये जय बोले कुशुली संघ. कारण आता पाहतो आपण दिलीप महागडा ठरला, मनोज महागडा ठरला. आता पप्पूने सुरुवात केली आहे डॉट चेंडूने. पुन्हा एकदा पलटवार होईल का यावरती लक्ष लागलं गेलं. कारण या खेळपट्टीचं म्हटलं गेलं ना तर कधी या साईडला पलटते तर कधी त्या साईडला. म्हणजे एका साईडला धावाही बनतात, एका साईडला धावाही वाचतात या खेळपट्टीवरती. म्हणजे ही सरड्यासारखी रंग बदलते खेळपट्टी पाहतो आपण. पहिला चेंडू डॉट. हो यावेळेस मात्र कदाचित जास्तच फिरलाय. वाईट पाहतो आपण. सिंगल आली. टोटल पाहता आपण 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चेंडू शिल्लक आहेत 11 मध्ये अजूनही बनवायच्या 6 धाबा टीम जांभिवली ठाकूरपाडा संघाला. हो फिरवलाय पुन्हा एकदा. वा काय गोलंदाजी पाहतो आपण. अशीच गोलंदाजी करत राहिला ना तर पप्पू शेवटच्या ओव्हर मध्ये हा सामना जाईल यात मात्र शंका नाहीये. कदाचित या गोलंदाजाला अगोदर काढायचा होता तर धाबा वाचल्या असत्या. हेच आता चिंतेचं वातावरण पाहता आपण जय बोले कुशुली संघाचे पाठीराख्यांचं. हो पुन्हा एकदा फिरवलाय. वा तिसरा चेंडू आता पप्पू गांगडने डॉट टाकलाय. कदाचित आता हेच मला प्रश्न पडलाय या गोलंदाजाला कदाचित अगोदर प्राचारण करायचं होतं तर मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल का यावरती आता लक्ष लागलं गेलं सागर सर. सध्याच्या घडीला पाहतो आपण समीकरण 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 मध्ये बनवायच्या टीम जांभिवली ठाकूरपाडा संघाला 6 धावा. 34 बनल्यात, 40 बनवायच्या होत्या. पुन्हा एकदा सज्ज झालाय सागर. स्ट्राईक एंडला फुल टॉस वरती फुल टॉल उचल करायचा होता. जेलची शक्यता. हो जेल सोडलाय का हा मॅच. हा भरपूर काय सांगून जाईल सध्याच्या घडीला टीम जय बोले कुशुली संघाला. कारण नरेश ने हा झेल सोडलाय. या झेलची आता किंमत मोजावी लागेल टीम जय बोले कुशुली संघाला. पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत निर्माण झाली ती. हा झेल पकडला तर सागरचा झेल महागडा ठरू शकतो. झेलची संधी निर्माण झाली होती जरूर.
हो पुन्हा एकदा कदाचित बॅटची कडा होती हा प्रश्न पडला होता मला सुद्धा ना पंचांना सुद्धा. पुन्हा एकदा पाहतो आपण डॉट चेंडू. वाह पप्पूने आता छाप सोडली आहे या मॅच मध्ये. कदाचित शेवटच्या षटकामध्ये हा सामना जाईल यावरती आता लक्ष लागले गेलेत. कारण समीकरण पाहता आपण 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 मध्ये बनवायच्या टीम जांभिवली ठाकूरपाडा संघाला 4. हो रिवर्सचा वापर केलाय. उंची गाठले. झेल पकडलाय. पुन्हा एकदा पलटवार. आता पाहतो आपण पार्ट थोडस जड होईल. कारण पाहतो आपण सामना रंग बदललाय सामनाने. म्हटला जाईल ना कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. म्हटलं जातो हम तुमको भालोबासी ना ना ना. क्रिकेट में कोई किसको भालोबासी ना. क्योंकि बंगाली में प्यार करते हैं भाई और इंग्लिश में बोलते आई हेट यू. फास्टल्या फास्ट पोस्ट करतात मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण समीकरण पाहतो आपण 6 चेंडू 6 मध्ये बनवायचे आहेत. टोटल 4 धावा टीम जांभिवली ठाकूरपाडा संघाला. चला त्यानंतर श्री मलंगड संघाचा संघटक आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघ चला कुडसावरे वाडी आपण आला असाल आता रिपोर्टिंग करायचे आहे. त्यानंतर पाहता आपण सामना श्री मलंगड त्यानंतर कुड सावरे वाडी हा सामना पाहतो आपण. कारण आता मैदानाच्या आतमध्ये आग लागली आहे. ती आग लावली आहे पप्पू गांगडने. कदाचित त्या पप्पू गांगडला अगोदर टाकायचा होता. त्या दाबात वाचल्या असत्या. मनोज महागडा ठरला. दिलीप महागडा ठरला. त्यानंतर पप्पू गांगडने फक्त धावा खर्च केल्या. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि या चेंडूवरती आता सामना फिनिश केलाय टीम जांभिवली ठाकूरपाडा. या फलंदाजाने प्रकाश पाहतो आपण. प्रकाश आता पाडलाय मैदानाच्या आतमध्ये. हडलक टीम जय बोले कुशिवली संघ. अभिनंदन टीम जांभिवली ठाकूरपाडा.